मनाशी थोडं बोलायचं हाय. नमस्कार खवय्यांनो, फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मी आज फार आनंदात आहे, त्याचं कारण तुम्हाला पुढे सांगतो. त्याआधी स्वागत करतो आपल्या खमंग कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये आठवणींचं मीठ चवीनुसार. को पावड बाय पितांबरी रुचाना गुळ पावडर आणि वारणा श्रीखंड. हेअर केअर पार्टनर निरोगी केसांचा आयुर्वेदिक फंडा कृपा हेअर टॉनिक. मॅट्रिमोनी पार्टनर पवित्र विवाह.com, महाराष्ट्राची विश्वसनीय विवाह संस्था आणि पवित्र स्नान पार्टनर अनुवेद, शुद्ध आणि पवित्र स्नान. आता सांगतो माझ्या आनंदाचं कारण. झी मराठीवरच्या वेगवेगळ्या मालिका तुम्ही रोज पाहत असता. त्यातली पात्र तुम्हाला आपलीशी वाटतात, घराघरातली वाटतात. काही पात्रांकडे बघून तुम्ही स्माइल करता, काही पात्रांकडे बघून तुम्ही नाक मुरडता, काही पात्रांना तुम्ही शिव्या शाप देता आणि काही पात्रांकडे बघून तुम्हाला असं वाटतं की अरे, असा माझ्यासारखा माणूस तुमच्याही घरात हवा. वाटतं की नाही? आज 2 मालिकेतल्या कलाकार इथे येणार आहेत. त्यांच्याकडे बघून तुम्हाला काय काय वाटते याची मला पूर्ण कल्पना आहे. तर आपण मनापासून स्वागत करूया कमळी सिरियल मधल्या 2 लाडक्या कलाकारांचं. अनिका म्हणजेच केतकी कुलकर्णी आणि निंगी म्हणजेच साक्षी सुभाष. वा 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 वा, या 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 तुम्हा दोघींची मनापासून ओळख करून घेतो. निंगी आणि अनिका. अनिका, तुझं नाव तुझ्या स्टाईलने ऐकायला मला फार आवडतं. अनिका, आज आपला कार्यक्रम आपल्याला मराठीत करायचा आहे. जमेल ना? नक्की जमेल ना? पण अनिका आल्यासारखी मला वाटतच नाहीये. ही साडी बिडी हो. जरा सरप्राइझिंग आहे, राईट? कमाल ना? Oh God. इथपर्यंतच फक्त साडी, वरती सगळं फॉरेन लँग्वेजच आहे ना? निंगी आणि अनिका, फार मनापासून स्वागत आम्ही सारे खवय्येच्या मंचावरती. कशा आहात तुम्ही? मस्त. कमळी मालिका छान चालू आहे, हो. प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय, बरोबर? आतापर्यंत मिळालेली सगळ्यात छान कॉम्प्लिमेंट कुठली, जी लक्षात राहिली एक कलाकार म्हणून? की मैत्रीण असावी तर निंगी सारखी. कमाल. आणि तुला? जेव्हा बोलतात ना की तू बोलते तर राग येतो, पण तू एवढी गोड आहे तर राग दाखवता नाही येत, किंवा मग तो असा होत नाही, म्हणजे जास्त राग येत नाही कारण की तू गोड दिसते, तर मला जरा जास्त छान वाटतं. वा 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 वा, पण फार छान दिसताय दोघी. आज आपल्याला इथे स्वयंपाक येतो. छान आहे तुमचं सेट खूपच. स्वयंपाक येतो का? स्वयंपाक थोडा थोडा. मी खोटं नाही बोलणार. नाही मग एवढे छान कपडे घालून मी काय आता पीठ मळायचं? चालेल म्हणजे. चालेल काय म्हणतेस तू? ठीक आहे, बघूया पुढे पुढे होतंय काय. पण तुम्हाला आधी या घराची ओळख करून घेतो. तिकडे आहे आठवणींची पेटी. आठवणींच्या पेटीमध्ये छान फळं आहेत, भाज्या आहेत, गुळ पावडर आहे, तूप आहे, तेल आहे, हो की नाही? ती आहे तुमच्या मागे जी ती चविष्ट चकाट्या पिठायची जागा. इथे पदार्थ चविष्ट करायला लागतात, अपेक्षा आमची ती आहे. आणि चकाट्या पिटायला लागतात. चविष्ट म्हणजे काय चविष्ट म्हणजे टेस्टी, आणि चकाट्या पिटणे म्हणजे काय? चकाटाला पिटायचं. हे असं साऊंड तर तसंच होतंय आता. चकाट्या नावाच्या व्यक्तीला पिटायचं हा. नाही. हा. आपण जेव्हा तुझा शॉट नसतो, सीन नसतो, तेव्हा तू काय करतेस? कोण बघते? तेच, ते फक्त तू ऑनलाईन चकाट्या पिटतेस, ते आपल्याला प्रत्यक्ष हो, पिटायचं. मग ते There जास्त you are, आवडेल. naughty girl. आणि आपण आता इकडे जाऊया आठवणींच्या कट्ट्याकडे. इथे आठवणींच्या कट्ट्यामध्ये खूप गप्पा मारायच्या, चालेल? ओके गर्ल्स, बेबीज, प्लीज वेलकम टू आम्ही सारे खवय्ये. पदार्थ बनवत राहू आठवणी नात्या. केतकी आणि साक्षी, तुमच्या दोघींचं फार मनापासून स्वागत. कमळी या मालिकेमध्ये तुम्ही काम करता, घराघरामध्ये पोहोचलेला आहात तुमच्या पात्राच्या निमित्ताने. आपण चहाचा घोट घेऊया, पण त्याआधी मला सांगा, ह्या मालिकेमध्ये तुमचं सिलेक्शन झालं कसं? ऑडिशनचा कॉल आला कधी आणि पहिली रिॲक्शन काय होती? केतकी. मी कोल्हापूरमध्ये होते जेव्हा मला पहिल्यांदा मेसेज आलेला. मग मी बोलले की हो मी इंटरेस्टेड आहे. मग मला कॉल आलेला, मग मी बोलली चालेल. मग ऑफलाईन ऑडिशन झालं. माझं ऑडिशन तर असं लगेच होऊन गेलं, तर मला ते चांगलंही नव्हतं वाटत की लगेच का झालं. काय होतं ते ऑडिशन? काय परफॉर्म केलं होतं? कोर्स अशी हातात असते आणि बोलते हे गावछाप, हे माझं कॉलेज आहे, इथे आवाज नाही करायचा, आणि मी तुझ्या गावाला आल्यावर तू माझा इन्सल्ट केलेला, पण इथे फक्त आणि फक्त तुझा इन्सल्ट होणार, आणि तेही रोज. तर तशी लाईन होती. म्हणजे अनिका हे कॅरेक्टर असते की काहीही गोष्टी ना ती जास्त प्रमाणात करते. मग केतकी आणि हे पात्र किती सारखं आहे? कसं हसवालं बघ साक्षीला. केतकी आणि अनिका हे पात्र 100% सेम आहे. म्हणजे विलन सोडून बाकी सेम. साक्षी, तू नाशिकची आहेस. तू आधी अभिनय क्षेत्रात काम केलं होतं का?
हो, म्हणजे मी करतच होती, वन डे टुडे करत होती अच्छा शिवा सिरियल मध्ये. बर आणि वन डे टुडे करत असतानाच मला एक मैत्रीण भेटली मला, तर तिला बोलली की तुझ्याकडे काही कॉन्टॅक्ट आहेत का प्रोडक्शनचे, असतील तर मला दे. हा. तिने मला एक कॉन्टॅक्ट दिला, सरांचा कॉन्टॅक्ट. तर मग मी त्यांना प्रोफाईल वगैरे पाठवलं आणि सांगितलं काही असेल तर सांगा. तर मग थोड्या दिवसांनी मला त्यांचा मेसेज आला की ऐक ना, एक नवीन सिरियल येते, सो ऑडिशन द्यायला येतेस का. हा. तर मी पुण्याला होती आणि पुण्यावरून मला खूप घाईत बोलवलं की नाही, तू आत्ताच्या आत्ता ये, ऑडिशन घ्यायचंय तुझ्या लीड ऍक्टर सोबत तुझं ऑडिशन घ्यायचंय, दोघींचं बॉन्ड बघायचं आहे कसं आहे. दोघींचा मला- बॉन्ड म्हणजे लीड कमळी आणि माझा कसं वाटतं सोबत, हा, यांचं हा, बॉन्डिंग कसं वाटतं. सो मी ऑडिशनला गेली तिथे, ऑडिशन मध्ये दोघींना सोबतच, तेव्हाच मी तिला फर्स्ट टाइम भेटली. पण परत मला सांगितलं की इम्प्रोवाइज कर, काहीही कर तुझ्या मनाने, तू फक्त हे समज की तू मुंबईत आलीये, गावातली मुलगी मुंबईत आली, आली तर तू हे सगळ्या गोष्टी बघून तुला काय वाटेल. आणि तू ते इम्प्रोव्हाइज केलं. हा. मग आता आपण एक काम करूया. समजा तुझी ऑडिशन आहे साक्षी हा. निंगीसाठी. तू पहिल्यांदा या सेट वरती गावावरून आलेली आहेस, आम्ही सारे खवईच्या, आणि तू अनिका, तर तुमचं पात्र म्हणून तुम्ही कशा रिॲक्ट व्हाल. चालेल, तू तुझं पात्र करायचं, तू तुझं पात्र करायचं. पासूनच हा. करायचं. आणि संकर्षण करायला तुम्हाला माहितीच नाहीये, हा. तुम्ही पहिल्यांदा त्याला पाहताय, कसं रिॲक्ट व्हाल. हा. एंटर करूया ना सो. अरे बापरे, एंट्री पासून आहे का. नाही, इथूनच एंटर. हा, ओ या या. काय आहे, हे काय आहे. अयो, आमच्या गावाकडं तर ही चूल बी नाही, हे कसलं आहे. व्हॉट इज चूल? ए अनिके, जरा शांत बस. हाऊ डू यू नो माय मी फेमस आहे ना, म्हणून तिला नाव माहिती आहे माझं ऑलरेडी. हा, हाय, माकडी. अनिका महाजन, हाय. अन्नपूर्णा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची ओनर. हो ना. तुमचं नाव? माझं नाव संकर्षण. मी तुला असं म्हणलं होतं की मी तुला माहिती आहे असं अभिनय कर. ओ. माझं नावच विचारलंस तर माझीच ऑडिशन आहे असं अच्छा, वाटेल लोकांना. सॉरी, मी तुम्हाला पाहिलंय. हा, हे मला अपेक्षित होतं. थँक्यू सो मच. हा, निंगी बस प्लीज, हॅव अ सीट. अनिका प्लीज हॅव अ सीट. तिथे बस तू. तू बस ना मग तिकडं. टॉकिंग टू यू. मस्त आउटफिट आहे आणि खूपच छान आहे, म्हणजे मला फार आवडलं. इंटेरियर खूपच छान आहे. Thank नाईस नाईस. हे काय, याला काय म्हणतात? किटली. त्याच्यामध्ये चहा असतोय ना. हो, मी पिऊ शकतोय काय. या की हो. कॉफी चांगला नाही चहा आहे. मिळणार गरम मला. चहा आहे. हा? कॉफी नाही मिळणार मला. नाही, आमच्याकडे चहा असतो, तो पण टपरीवरच्या चहा करणाऱ्या माणसाने त्याचा गमछा पिळलेला चहा असतो. घे. Please. टपरी म्हणजे? टपरी, तिला सांगा टपरी म्हणजे काय. आपल्या कॉलेजची बाहेर आहे की टपरी. तर कसे कसे लोक आले तो गॉड. ए माकडी, नाही जास्त बोलू नकोस, कळलं काय. कच्च्या लिंबू. ए अजून जास्त भांडणात तर मुकाच घ्याल, एवढ्या जवळ गेलात. जा तुमच्या जागेवर. पण काय कमाल आहे यार, तुम्ही किती छान तुमचं कॅरेक्टर प्ले करता. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचं, वाक्य कोण जास्त विसरतं सीन मध्ये. मी नाही. थोडं सुरुवातीला होत होतं, आता नाही. आता नाही, आता जरा हळूहळू आता जम बसायला हो, लागलाय. आता जरा कॉन्फिडन्स आलाय. वा, छान. कमळी मालिकेमधली तुमची पात्र आम्हाला फार आवडतात. तुम्ही जशा आहात तशा फार इंटरेस्टिंग आहात तुमच्या पात्रामध्ये आणि तुमच्या अभिनयामध्ये. आता मला सांगा, फूडी कोण जास्त आहे दोघीमध्ये. मी खाण्यात जास्त लक्षच देत नाही, म्हणजे मी फूडी आहे, नाही असं नाही. मला बाहेर खायला खूप आवडतं. पास्ते. फूडी आहे. हा, बर्गर. हा, हे सगळं खूप खायला आवडतं. Fries. पास्ता अँड फ्रेंच फ्राईज तर गो टू, म्हणजे खूप आवडतं खूप. आणि शेवपुरी, म्हणजे मला भूक लागते, पण मग भूक एवढ्याच्या खाण्याने पण मिटते. अच्छा, हा. मस्त. तुम्हाला भेटायला एक डबेवाले काका आलेले आहेत, तर ते तुम्हाला भेटायला येतात, काहीतरी गप्पा मारतात. चालेल ना तुम्हाला. चालेल तर चालेल. गावडे काका प्लीज वेलकम. अनिका इज वेटिंग फॉर यू बेबी. ते काय सारंगी यांची ऍक्टिंग आहे ती. सारंगीचा अर्थ काय. इट्स अ कोरियन हार्ट. अच्छा, सारंगी म्हणजे कोरियन हार. बर, ठीक आहे. आता आपण मुद्द्याला हात घालूया. डब्यात काय आणलंय आज. आज त्यांच्या खास आवडीचा पदार्थ आहे. काय आहे? शेवपुरी. शेवपुरी. जरा घ्या. वाव. वा, धन्यवाद शेवपुरी आणल्याबद्दल. खूप थँक्यू. वेलकम.